अगं सवर्ण बैल मारीन गे तशी चालली त्यापाशी. शिंग वाकडं केलंय कडूचं शान घाण काढावं म्हणलं. आता हे बघा इथं वैरण टाकाय वैरण टाकावं म्हणलं तर बैल वाकडा सुद्धा शिंग करून माया भाग लागलाय. आमचं पैसे जातील तुला दवाखान्याला. मग जाते ना की मग हे बैल बघा शान किती पडले कड्याने. या पाटीत भरलंय आता तिकडं हाय अजून घर बी सारावं म्हणलं शान घाण बी काढावं म्हणलं. हा हो गी लेकरं ही कशी हिंडते ती जरा बैल फिरलं पप्पाला तिकडे बांधायला लावायचं जरा. आता निवाराला बांधली ती ऊन लागते कसलं ऊन पडतंय. पाऊस नाही काय नाही नुसतं ऊन. पाऊस नसणारच आहे आता किती उघडे आज आजच्यापासून बहुतेक सांगितलाय पाऊस. आजच्यापासून सांगितलं हा काय येतोय पाऊस येईन तेव्हा आला म्हणायचं तर काय म्हणायचं नाही. कशी आहे ते आपल्या झाडापाशी घरापाशी फुलं. मग बघ ती कसं फुलं तिकडं रंगलं बघा हे कसं उमलली ती. तिकडं उमले ती घरामोर पण इकडं पण बघ मी लावलेलं आणि हे जाळून टाकलंय तो. कुणी मामानं पेटवल्यावर जळ वाटतं. मामाने पेटवून टाकलं ती. तिकडे बघ कसलं भारी सुंदर झाड आलंय. भारी आंब्याचा पहिले आपल्याकडे गुरं किती होते 9 इथं जागा पुरत नव्हता. 9 ते बारकी 4-5 बारकी 9 मोठी होती गुरं. आता काहीच गुरं नाही ती. जागा पुरत होता इथं बांधायला. इथं बांधायचं तिथं कुठं राहून बांधायचं. ही शेणाच्या जागेवर काय बघा किती ढीक साठलाय. ही 4च गुरं आहे ती तर एवढं शेण साठले 3च आहे ती हा ना. हा 3च आहे ती. पण ती शेरडाचं बोकडाचं असल्यामुळे जास्त झाले. लेंड्याला एक काय सरप्राईज दिन आहे तू आपलं चॅनल मोनिटाईज झालंय. खरंच आपलं चॅनेल तुमच्या आशीर्वादानं आमचं चॅनेल मॉनिटायझर झालाय काल झालाय. आम्हाला खरंच लय भारी वाटतंय. तुमच्या आशीर्वादानं असाच सपोर्ट द्या आणि असंच आम्हाला मोर जायला मदत करा. हा मदत त्यांना करी तू व्हिडिओ भारी भारी काढून. मग आता मी भारी भारी व्हिडिओ काढते की आपलं कसं साधं सिंपल व्हिडिओ असते तर शेतामधलं व्हिडिओ असते तर आपण असं रानात राहतोय आपण काय शेतीमध्ये राहतोय. मग साधं सिंपलच व्हिडिओ असतात आपलं. रान खरं तर रिअल असतं सगळं असं खोटं काहीच नसतं. फेक काय नसतं आपल्यात. आता हा काही शानगान काढायचं आहे वैरण टाकायची आहे. बघा ही बैल माझ्या अंगावर यायला लागला काय करायला मारी गेली त्याला नको बाय अजून पळत येते बघा आता कसं करतोय. सर माग सवर ना एकुलती एक बायको आहे मला अगोदर. घुरतोय मुसमुस करतोय या मला अगोदर एकुलती एक बायको आहे. इकडते बायका खरं का खोटं. मग काय झालं असते ते काय 2-2 बायका असते त्या काय जाणार. मग बघायचे आहे मला बघा ही काय हातात दिसलं मोठा आहे पण झाडू. घे डोक्यात हाणून तुम्हाला हाणायचं दुसरी आणल्यावर. चला बाय काढू द्या मला शान घाण लय काम आहे ती. आता झाला स्वयंपाक. ती झाड जाळून टाकलंय फक्त. मग ती काल पप्पाला पेटवल्या जळल्या वाटतं. पप्पाला पेटवल्या जळल्या मी कशाला द्याला काय करते. आता काय सांगा तुझं मुद्दाम चाललं तर मी लावलेली झाड. मुद्दाम झाडाला काही येडी दिसते का तुम्हाला. तो लेकर कशी खेळते खेळायला लागली बघा तिकडं छोटे छोटे आंबा एवढं आंबा पडते तर जाते ती लेकरं तिथलं गोळा करून आणते तर मधल्या पुरीला तुमच्या लय आंबा आवडते तर जाती पळत हो काही. मग बारकी पण कसं चिलगट पण असतं जाते. आम्ही तर तू त्या तिकडं जायचं पलीकडं. हा लय आंबा गोळा करून आणायचं. आता घर बीर कधी बनतो काय सांगाय. घर बांधायचा पैसे नसल्यामुळे सवर्ण थांबलंय. पत्र आणली की पत्र पाक वाटोळी करून टाकली एवढी मोठी. काय करते आता माझं सोनं म्हटलं आणि पत्र आणली. बघ तेव्हा आपली परिस्थितीच तशी होती तर. आता घेणं होतंय का बघा बर जा बर 1 लाखावर गेले सोनं 1 लाखाच्या मुरच आहे. काय करता लय अवघड झालंय आता सोनं नाणं करायचं तर हेच राहील नाही ऐपत राहील नाही आपली. मग आता काय करायचं सांग जसं असेल तसं दिवस करायचं काय. सोन्या पोरीनो आंबा ना इकडं आंबा नाही गेले तर पड तिकडं. मम्मीला याड तसलं काय नाही नुसतं आयतं आणल्यावर खायचं लेकरांनी. ही बघा किती घाण झालंय काढायची घाण. काढी घे किती लेडकं पडली ती हे समजे. अहो या बैला खालचं काल शेळ्याला गेलती. मुलीनो किती आंबा आणलं. एवढे छोटे आंबे पडते तर लेकरांना लय आवडते तर मग लेकर पडते डरजून त्याला गावलं नाही ते आलं तसंच. अर पडली ती तिला माग सोडून आला होय तुम्ही. ए पोरीनो आंबा अजून किती येतं आंब्याला. सवर्ण पत्र्यावर चढून जरा नाचकी जरा बसंती कुत्तो के सामने मत नाचना म्हणतो. कुठे इथं कुत्ते ते गोराला वैरण टाकायची बरं तेव्हा तिकडे गेला तिकडे. काय अवस्था झाली सवर्ण आपण पत्र आणलेली सोनं म्हणून. म्हणून तर म्हणते तुम्हाला माझं सोनं म्हणून पत्र आणली तिला दे आंबा. लेकरं बघ सकाळ सकाळ आंबा खायला लागली ती. मग खायला लागली तर काय करायचं. शान घाण मला काढायचं आहे माझं शानावर लय जीव अडकलाय. तुझं शान आहे
म्हणजे अहो, घर शान लागली नाही ती शानखान काढायचं, परत घर सारवायचं आहे, अजून भांडी घासायची पडली ती, कपडे धुवायची पडली ती, आता स्वयंपाक झालाय, दूध शेगडी बंद करून यायचं का बाई, शेगडी बंद करून यायचं. ए जा जा मग पुरी कशी काम ऐकते पळत जाते त्या जावा डिंग 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 आई सारख्या जायच्या आई बरं सारख्या जाऊ द्या, मला ड्रेस आणा कधी येतो. ड्रेस आणा दी पैसे कामाला जाते म्हणली मग आज जाणार आहे मी आता फोटायला, बघा बघते म्हणतो. कधी जाणार आहे कामाला जाणार आहे मी कामाला. काढी आपलं शानगान काढावं तिथलं बेळकाड याचा ही तिकडं पोक तिकडं समजा ही पडलंय अरे पुरी पडली काय करावं ग, माझी चिमणी पडती, कपडे घातली नाही ती काय नाही. सवर ना लाईक फॉलो सबस्क्राईबर आता युट्यूब चॅनल झाला पार्टी दिस दुसऱ्याशी ना अहो आज आता युट्यूब चॅनल मॉनिटायझर झालाय, मग आता आमचं हे तुम्हाला पार्टी देणार आहे ती. आम्हाला कळलं ते कोणाला फायदा आहे त्याचा, मला आहे का तुम्हाला आहे? माझ्या हिंचिली परत तुमच्या जीवावर सगळं माझं आहे, मी व्हिडिओ काढते, सगळं मी करते, आणि तुम्ही काय करता? माझ्यामुळे तुम्ही मोठं. आणि हा जाऊ दे सोडा आता बघा झालंय आमचं आता सगळं काम धंदा झालंय, स्वयंपाक पाणी झालाय, आता तेवढी कपडे धुणं घर सारवायचं, शानकात पडले काढायचं, आणि आता झालं सगळं, आता लेकरांचं अजून आवरायचं. झालं तर कसं म्हणून चालतंय काम आविष्याला वाटत जाते नाही. आविष्याला हा अजून ते लेकरांचं आवरायचं, त्याला शाळेला परत ते पुरे त्या दोघीला बालवाडीत पाठवायचं, एकीला दुसरीला आहे त्याला दुसरीला पाठवायचं, काय या काम आहे. आता नवरा जातो सकाळी जातोय, संध्याकाळी 11 आणि 12 वाजता येतो. उपाशी उपाशी खाऊ नको माहिती का, स्वयंपाक केलाय खायचं कोणी का मी खाऊ का, म्हणजे तुम्हाला हे खाल्ल्यावर होय होय. चल घरी चल घरी. तर कसा व्हिडिओ वाटला ते कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, फॉलो करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा, आणि तुमच्या सपोर्टामुळे आमचं चॅनल मॉनिटायझर झालाय. खरंच तुमचं मनापासून धन्यवाद.